एक 12th मॅन कुठे कोण आला यश 12th मॅन आहे तू राजवीर प्लेइंग 11 और 12th मैन ओके तो भी एक प्लेयर स्कोरिंग के लिए भी लेकर भेज दो ना यार लोचा हो जाएगा वो फिर हाँ इधर इधर ऑल चेक इसको बुला ना दोस्त ये पीछे आके बैठना नहीं तो उधर वो साइड बैठ जाना दिख नहीं रहा रे ये साइड इसके लिए पीछे बैठ रहे हम लोग आजच्या दिवसातला पहिला सामना इथे आपण पाहतोय रेड ईगल्स वर्सेस राजवीर्स मॅचला लवकरात लवकर सुरुवात करावी आणि दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की लवकरात लवकर मॅच चालू करावी. आणि राजवीर संघाचा कर्णधार ऋतिक येवले आणि नॉन स्ट्रायकर एंडला आहेत ते अनुप डगे. गोलंदाजी आलेला तो शैलेश उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत होता काल संघासाठी. दोन्ही संघांना डू डायचा मॅच आहे डू डायची त्यामुळे दोन्ही संघाच्या कर्णधारांना चांगला खेळ करून दाखवायचा आहे. पहिल्या षटक घेऊन येतो तो शैलेश सामना करेल तो ऋतिक येवले. दोन्ही संघ तसे तुल्यबळ आहेत. आणि मॅचला सुरुवात होते रेड ईगल्स वर्सेस राजवीर. रेड ईगल्सने टॉस जिंकला आणि पहिला क्षेत्ररक्षणाचा क्षेत्ररक्षणाची साठी त्याने हे केली आणि स्ट्राईकला आहे तो ऋतिक येवले. नॉन स्ट्राईक येण्याला अरे इथे लहान मुलं खेळतात त्यांनी बंद करावं खेळणे. पहिला चेंडू शैलेशचा सामना करतोय ऋतिक.
लॉंग ऑफच्या दिशेने मारला फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण प्रणय पाटील यांचं. चांगला चेंडू टाकला तो शैलेश यांनी आणि ऋतिक यांनी त्याचा सन्मान केला त्या चेंडूचा. 2 चेंडू झालेले आहेत, दोन्ही स्वर चेंडू आहेत. अजून पण 3 चेंडू. लॉंग ऑफच्या दिशेने मारला फटका, यावर 1 धाव घेतलेले ऋतिक यांनी. 4 चेंडू 1 धाव. चंदन पुरोहित 5व्या चेंडूचा सामना करतोय तो चंदन पुरोहित शैलेशांच्या. शैलेश यांच्या 5व्या चेंडूचा सामना करतोय तो चंदन. उत्कृष्ट ऑफच्या दिशेने मारला फटका, 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्यासाठी धावेसाठी जात आहेत आणि अशा प्रकारे चौकार. चंदन यांनी पहिल्याच चेंडूवर चौकार मारलेला आहे. 5 चेंडू झालेले आहेत, 5 चेंडू 5 धावा. चंदन यांनी चांगला मारलेला फटका लॉंग ऑफच्या दिशेने. शैलेश यांच्या 6व्या चेंडूचा सामना करेल तो चंदन पुरोहित. नॉन स्ट्रायकर एंडला आहेत ते ऋतिक येवले. उत्कृष्ट अशा दोन्ही फलंदाज आहेत. राजवीर साठी पाहूया किती धावा त्या कुठतायत. शेवटचा चेंडू आणि उत्कृष्ट मारला फटका मारण्याच्या प्रयत्नात. आणि हा बोल्ड झालेला आहे. चंदन पहिलं षटक संपलेलं आहे. धावा झालेल्या आहेत त्या 5. चंदन यांची जागा भरून काढण्यासाठी आले ते श्रेयस झगडे. दुसरं षटक घेऊन येतोय तो मयूर वाघ. संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो मयूर वाघ. सामना करेल तो ऋतिक येवले. उत्कृष्ट असा गोलंदाज आहे तो मयूर वाघ. पहिला खेळाडू बाद झाला तो चंदन पुरोहित. उत्कृष्ट असा चौकार मारला होता त्याने पहिल्या चेंडूवर. दुसऱ्या चेंडूवर ते बाद झाले. आणि इथे समालोचन कक्षामध्ये प्रथमेश किर्दत यांचं स्वागत झालेलं आहे. आणि हे अवांतर धाव मयूर वाघ यांचा पहिला चेंडू. त्यावर पहिल्या चेंडूवर अवांतर धाव मिळालेले राजवीर या संघाला. धावसंख्या झालेली ती 6. सामना करतोय तो ऋतिक. मयूर वाघ यांचा आता पहिला चेंडू. संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो मयूर वाघ. लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला फटका, त्यावर एका धावावर समाधान मानावं लागतं ते ऋतिक येवले यांना.
तर श्रेयस झगडे संघासाठी काय करतात ते पाहूया. आज त्यांना लवकर बढती मिळालेली आहे. आणि दुसऱ्याच चेंडूचा सामना करतोय तो श्रेयस झगडे मयूर वाघ यांचा. आणि अवांतर धाव मयूर वाघ यांचा आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत, त्यामध्ये 2 अवांतर धावा दिल्यात त्यांनी. आणि एका धावावर 1 धाव काढली ती ऋतिक येवले यांनी. लेगच्या दिशेने मारला फटका. 1 धाव पूर्ण केलेली आहे ऋतिक यांनी. दुसऱ्या धावेसाठी गेलेले आहेत तिसरे झगडे. आणि अशा प्रकारे 2 धावे पूर्ण झालेले आहेत. आणि तिसऱ्या धावेसाठी गेले आणि 3ही धावा पूर्ण केलेल्या आहेत त्यांनी ऋतिक येवले यांनी. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 3 धावा आलेल्या आहेत. उत्कृष्ट गोलंदाजी करतो तो मयूर वाघ. आणि 2 चेंडू झालेले आहेत. स्कोर झालेला आहे तो 11. सामन्याचं सूत्र आता हळूहळू हलताना दिसत आहे. राजवीर जे कोपऱ्यात राजवीरचे खेळाडू उभे आहेत त्यांनी जरा साईडला थांबावे. फिल्डिंग करताना त्रास होत आहे. लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला फटका. 1 धाव पूर्ण केलेली आहे आणि तो प्लेअर कडून चेंडू सुटलेला आहे. आणि त्यावर 2 धावा मिळालेल्या आहेत त्या राजवीर या संघाला. मयूर वाघ यांनी 3 चेंडू टाकलेले आतापर्यंत, त्यामध्ये त्यांनी 2 अवांतर धावा दिल्या होत्या. आणि लेगच्या दिशेने क्लिक केलेला फटका. 1 धाव काढली ते ऋतिक येवले यांनी. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय तो मयूर वाघ. आता सामना करेल तो श्रेयस झगडे. उत्कृष्ट अशी फलंदाजी चाललेली आहे या दोन्ही फलंदाजाकडून संघासाठी. स्कोर 14 धावा झालेले आहेत. आणि हा श्रेयस झगडे बाद झालेला आहे मयूर वाघ यांच्या गोलंदाजीवर. आणि श्रेयस झगडेची जागा भरून काढण्यासाठी येणारा नवीन खेळाडू अनुप डगे. श्रेयसची जागा भरून काढण्यासाठी आले तर अनुप डगे स्ट्रायकर एंडवर. आणि शेवटचा चेंडू सामना करेल तो अनुप. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय तो मयूर वाघ. संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन शेवटचा चेंडू आणि चांगला मारण्याचा प्रयत्न. आणि हा ओव्हर झालेली आहे. हा डॉट चेंडू आलेला आहे मयूर वाघ यांचा. 2 षटकामध्ये धावा झाल्या त्या 14. पहिल्या षटकामध्ये 7 धावा होत्या, 5 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा आलेल्या आहेत. तर तिसरं षटक टाकतील. चौदा 2 षटक संपलेले आहेत. 14 धावा झालेल्या आहेत. आता जेवढा जास्त स्कोर करता येईल तेवढा त्यांनी आता करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण ही मॅच दोन्ही संघांना डू अँड डायची आहे. कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघामध्ये फलंदाज गोलंदाज तेवढ्याच ताकदीचे क्षेत्ररक्षकही आहेत. आणि साहिल बारस्कर तिसरं षटक घेऊन आलेले आहेत. संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो साहिल बारस्कर. सामना करेल तो ऋतिक येवले.
उत्कृष्ट असं फलंदाजीचा नजराणा पेश करतोय ऋतिक येवले. स्वतः संघाचा कर्णधारही आहे आणि ऑफच्या दिशेने मारला फटका आणि क्षेत्ररक्षकाला काही कळू शकला नाही. झेल उडाला होता आणि त्याला एक धाव मिळालेली त्या चेंडूवर. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय तो साहिल बारसकर. धावा झालेल्या त्या 15. दोन्ही खेळाडूंना आता आपला चांगला खेळ दाखवावा लागेल. दुसरा चेंडू हा डॉट झालेला आहे. बघूया संघासाठी अनुप डगे आता काय करतील ते. 2 चेंडू चाललेले आहेत साहिल बारसकर यांचे. धावा झालेले त्या 15. 2 चेंडू झालेले आहेत आणि धावा झाल्या 15. दोन्ही खेळाडूंना आपला साजेसा खेळ दाखवावा लागेल. आणि साहिल बारसकर यांच्या ह्या चेंडूवर 1 धाव आलेली आहे आणि स्वतःच खातं खोलतो तो अनुप डगे 1 धावेवर. तोला मोलाची साथ देतो तो ऋतिक येवले. संघासाठी 3रं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन टाकतोय तो साहिल बारसकर. तीन चेंडू 16 धावा. तिसरा षटक मार्गस्थ. 3 चेंडूचा सामना झालेला आतापर्यंत. 3 चेंडूचा सामना बाकी. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतो तो साहिल बारसकर. 4 चेंडू पूर्ण केलेले आहेत. ऋतिक यांना हा चेंडू काही कळालेला नाही. कट करण्याच्या नादात हा स्वर चेंडू. चौथा चेंडू आणि लेगच्या दिशेने मारला फटका आणि हा कणकणीत षटकार. कणकणीत षटकार. त्याच्याकडे खिशात एक देऊन ठेव हे बांध्या. हा बॉल दे त्याच्या खिशात. हा अंपायरकडे द्या. बॉल ठेवायला द्या तो अंपायरकडे. मॅचचा बॉल 2 मिनिट थांबा. 2 मिनिट थांबा जरा. बॉल येतोय. अरे असं नाही भरत. अरे 4थी ओव्हर चालू आहे. जुनाच बॉल आहे ना. बॉल आलेला आहे. मॅच बॉल 22. 5 चेंडू 22 धावा. ऋतिक यांचा उत्कृष्ट खणखणीत षटकार हा आलेला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने मारला फटका. 1 धाव. संघ मालकांना विनंती आहे की आपण शांततेत सहकार्य करावे. अंपायर चहा नंतर, इनिंग नंतर चहा. थांब जरा, चहा पाहिजे. नको नको नाही तर मग मॅच थांबवत नाही. 3 ओव्हर झाल्या. 3 ओव्हर संपलेले आहेत. धावा झाल्या त्या 23. चौथा षटक आता पाहूया कोण येते तो. कल्प्या बॅटिंग पॉवर प्ले आहे का? ओके. मॅच लवकरात लवकर चालू करावी. बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे.
क्षेत्ररक्षण सजवावे लवकरात लवकर कर्णधाराने. आणि गोलंदाजी येतो तो शैलेश. लवकरात लवकर सामना चालू करावा, वेळ काढू नये. संघ मालकाने जरा बाहेर थांबावे, संघ मालकाने थोडा बाहेर थांबावे. चौथा षटक घेऊन येतो तो नीरज निपदे. वो मलाच सांगतोय. वाटत नसलो तरी आहे. आणि बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे. आणि आता सामना करावा लागते नीरज निपदे यांच्या गोलंदाजीचा ऋतिक यांना. ऋतिक हे उत्कृष्ट फलंदाजी करत आहेत. आणि हा डेड बॉल. हळू जात नाही म्हणून तो जोरात टाकतोय ना. पाटी सर्व राजवीरच्या प्लेयर्सने थोडे बाहेर थांबावे मैदानाच्या, कारण की नाहीतर रन तिथे आडले जातील. लेगच्या दिशेने मारला फटका आणि हा कणकणीत चौकार. चौकार आलेला आहे पहिल्या चेंडूवर. चौकार पहिल्या चेंडूवर हा चौकार आलेला आहे. आता खरं नाही माझ्या चौथा मॅच. आणि पहिला चेंडू टाकला त्यावर आलेला आहे तो कणकणी शॉट. चौकार. डेड बॉल. आतापर्यंत त्यांनी 3 चेंडू टाकले, त्यातील 2 डेड होते आणि एकच चेंडू सामना केला तर ऋतिक यांनी. एक चेंडू झालेला आहे आणि धावा आलेले त्या 4. अजून 5 चेंडू बाकी आहेत. बघूया ऋतिक येवले काय करतात त्या 5 चेंडू मध्ये. आणि उत्कृष्ट मारला फटका आणि हात हा बाद झालेला खेळाडू. ऋतिक मारण्याच्या प्रयत्नात आणि ऋतिक येवले यांनी चांगलं जे योगदान होतं. उत्कृष्ट फलंदाजी केली. बिट्टू डॉक्टर शुभ आणि हा 27 धावा झालेल्या आहेत. 27. 2 चेंडू झालेले आहेत. 27 आणि उत्कृष्ट मारलेला फटका. एका धाव्यावर समाधान मानायला लागेल बिट्टू यांना. उत्कृष्ट मारलेला फटका. 3 चेंडू आणि चौथ्या चेंडूचा सामना करेल तो अनुप. आणि लेगच्या दिशेने मारला फटका आणि आणि पवन यांना तो झेल काही टिपता आला नाहीये आणि कॅच सुटलेला आहे. चार चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू बाकी आणि उत्कृष्ट मारला फटका लेगच्या दिशेने आणि हा खणखणीत चौकार. पवन यांना चेंडू काही कळला नाही
आणि आता साठी बिल्डिंगला येणार, स्वतः येणार बिल्डिंगला आता साठी. आणि शेवटचा चेंडू बाकी. स्कोर झालेला तो 34. शेवटचा चेंडू. अनुप हा आपल्याला संघासाठी खूप तोलामोलाची साथ देत आहे, कारण एक कणकणी चौकार, त्यानंतर 2 धावा. शेवटचा चेंडू बाकी. पॉवर प्लेचा षटक आहे आणि लेगच्या दिशेने मारला फटका. 1 धाव पूर्ण केलेली आहे. एका धाव त्यांना समाधान मानावं लागेल. उत्कृष्ट अशी फलंदाजी करतो तो अनुप ढगे. 35. 4 षटक पूर्ण झालेले आहेत आणि 35 धावा झालेल्या आहेत. 2 षटक बाकी आहेत. आता 2 षटकामध्ये पाहूया काय करू शकतात ते बिट्टू आणि अनुप. क्षेत्ररक्षण थोडं. 35 धावा झाल्या आहेत. 35. हॅलो हॅलो. आणि ते बंटी आगमन झालेलं आहे. सुप्रभात सर्वांना. राज मित्र मंडळ आयोजित RPL राज प्रीमियर लीग दिवस दुसरा. कालच्या पर्वामध्ये आपण कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं की सर्व संघांचा एक संतुलित परफॉर्मन्स होता. सर्व टीम आपला बेस्ट परफॉर्मन्स देत पॉइंट्स टेबल वरती आपली चढाओढ पाहत कालचा दिवस संपला. आज नवीन दिवस, नवीन उम्मीद घेऊन नवीन सूर्य उगवलाय आणि पहिलीच मॅच राजवीर विरुद्ध रेड ईगल्स या संघाची आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती म्हणजे 35 आणि मिडल ऑर्डर फलंदाज अनुप ढगे आणि शुभ शर्मा हे दोघे जण आपल्या संघासाठी फलंदाजी करताना. 5वं षटक घेऊन येतोय प्रणय पाटील. सामना करेल अनुप. आपण पाहिलं की या मैदानावरती 55 धाव आणि टोलवण्याचा प्रयत्न होता, परंतु हा ग्राउंडच्या दिशेने मिड विकेटच्या दिशेने गेला आणि उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी. जबरदस्त रनिंग या ठिकाणी शुभ शर्माची. शुभ शर्मा बद्दल आत्ताच आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार शुभ हा एक डॉक्टर आहे आणि काल त्याने पूर्ण नाईट ड्युटी करून आज सकाळी तो मैदानावरती उपस्थित आलाय. त्याच्या या कमिटमेंटसाठी, क्रिकेटच्या प्रेमासाठी सर्व रसिक प्रेक्षकांकडून त्याचे जोरदार टाळ्यांनी स्वागत. आणि तो आपल्या टीमसाठी जी कमिटमेंट देतोय त्या 2 धावा त्याने धावून पूर्ण केल्या आहेत. बघूया पुढचा चेंडू घेऊन प्रणय सामना करेल अनुप. आणि हाता कव्हर्सच्या दिशेने टोलवलेला चेंडू, परंतु एक टप्पा हातात बॉल गेला आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी. 2-2 रन चोरताना आणि हीच समजूतदारीची जोडीदारी, हीच भागीदारी आणि हीच पार्टनरशिप या ठिकाणी महत्वाची ठरणार आहे राजवीर संघासाठी. राजवीर संघ सध्या पॉइंट्स टेबल वरती सगळ्यात बॉटमला आहे, परंतु वरती येण्यासाठी त्यांना ह्या खेळची गरज. पुढचा चेंडू घेऊन प्रणय सामना करेल अनुप. हा आता बघूया काय होऊ शकतं. नाही, भिंतीला लागून बॉल प्रधान. पुन्हा एकदा 2 धावा चोरण्यामध्ये यश मिळतंय, ते म्हणजे राजवीर संघाला. पहिल्या 3 चेंडूंवरती 6 धावा चोरल्या आहेत आणि उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही खेळाडूंकडनं एक चुरस दिसते आपल्याला. आपल्या संघासाठी, आपल्या संघ मालकांसाठी हे दोनही खेळाडू जिद्दीने खेळताना दिसत आहेत आणि तितक्याच जिद्दीने रेड ईगल्स संघाचे कर्णधार नीरज निब्दे आणि संघ मालक निवेदित साठे या दोघांच्याही डोळ्यांमध्ये यशाची भूक दिसते आणि दोनही संघ अत्यंत तुल्यबळ आणि चांगली खेळी करताना. उत्कृष्ट मारलेला फटका, पण हा एक धाव, एक आव्हान डिक्लेअर क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू. आतापर्यंत 4 चेंडू झालेले आहेत.
त्यामध्ये आणि संघाचे मालक संघ मालक आपल्या खेळाडूंना काहीतरी मार्गदर्शन करतायत. 4 चेंडूमध्ये 3 चेंडूमध्ये 3 धावा आल्या आणि हा डिक्लेअर घोषित केला होता. त्यामुळे 4 चेंडूमध्ये 7 धावा दिल्या त्या प्रणव पाटील यांनी. 5व्या चेंडूचा सामना करतोय तो 4 चेंडू 5व्या चेंडूचा सामना करतोय तो अनूप. आतापर्यंत उत्कृष्ट अशी फलंदाजी करतो आपल्या संघासाठी आणि लेगच्या दिशेने मारलेला फटका आणि तेवढी चांगली कॅच पकडलेली होती. चांगली अशी कॅच पकडलेली होती नीरज निब्दे यांनी. उत्कृष्ट मारलेला फटका होता हा. लेगच्या दिशेने मार फटका पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण झालं यावर आणि चांगली कॅच पकडली ती नीरज निब्दे यांनी. शेवटचा चेंडू सामना करेल तो तरुण. थोडीशी ताकद कमी पडली नाही तर हा कणकरी षटकार झाला असता. पण उत्कृष्ट अशी फलंदाजी केली अनुप यांनी आपल्या संघासाठी. आता त्याची जागा भरून काढण्यासाठी तरुणी मारण्याचा प्रयत्न का पण हा काही त्यांना संपर्क झाला ना बॅटची. आता 42 शेवटचं षटक बॉय संघासाठी कोण घेऊन येतोय तो. उत्कृष्ट अशी गोलंदाजी झालेली ते रेड ईगल्स यांची आणि राजवीर या संघाने आता उत्कृष्ट अशी फलंदाजी केलेली आहे. आतापर्यंत त्यांनी 42 धावा कुठलेल्या आहेत. तर शेवटचं षटक आहे पाहूयात शेवटच्या षटकामध्ये किती चौकार षटकार येतील ते. आणि गोलंदाजीसाठी जो पाचारण करतात ते शैलेश यांनी पहिलं षटक टाकलं होतं पॉवर प्लेचं आणि आता शेवटचंही षटक तोच घेऊन येतोय शैलेश. त्याचा सामना करेल तो बिट्टू. एक जबरदस्त झेल पाहताना या ठिकाणी राजवीर संघाच्या खेळाडूंना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी बाहेर बसावे, जरा मैदानाच्या थोडे बाहेर बसावे, कारण तिथे बॉल आणण्याचा संभावना असल्या कारणाने त्यांनी जरा बाहेर बसावे. सगळ्यांनी सहकार्य करावे. नीरज निब्दे कर्णधार पदाची धुरा संपूर्णपणे सांभाळताना आणि एक उत्कृष्ट झेल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. अनूप एक सेट बॅट्समन होता, परंतु बाउंड्रीवरती इतक्या क्रुशल स्टेजला आणि इतक्या प्रेशर मॅच मध्ये ही एक सुंदर झेल नीरज निब्दे कडून. तर 6वं आणि निर्णायक षटक घेऊन येतोय तो म्हणजे शैलेश. सामना करेल बिट्टू. आणि हा टोलवलेला पटका या ठिकाणी बघूया काय होऊ शकतं. झेल होतोय का? आणि हा बॉल कृपया चेक करावा, आम्हालाही माहित नाहीये इथून 2 रन आहेत की चौका आहे, कृपया चेक करून सांगावे. चेक करून सांगा कमिटी प्लीज. 2 रन होते की चौका आहे, कृपया सांगा. बघायला गेलाय, 2 मिनिटं थांबा. बॉल पत्र्यावर राहिलाय असं सांगण्यात येत आहे. या पुढील सामना राज निंजास विरुद्ध राज किंग मेकर्स. दोनही कर्णधारांना विनंती की त्यांनी नाणेफेकीसाठी यायचंय. आणि या चेंडूचा काय निर्णय आहे? अंपायर 2 रन डिक्लेअर. ओके. त्याचसोबत धावसंख्या वाढते, ती म्हणजे धावसंख्या 44 आणि अजूनही या शेवटच्या षटकाचे 5 चेंडू शिल्लक. शैलेश रेड ईगल्स कडनं शेवटच्या षटकामध्ये बघूया किती धावा रोखू शकतो. आणि तितकंच बघता येईल की बिट्टू शर्मा हा आपल्या संघासाठी शेवटच्या 5 चेंडूंवरती किती निर्णायक धावा घेऊ शकतो. अतिशय चुरस या सामन्यामध्ये वाढत चाललेली आहे. आणि दोनही संघ मालक, दोनही कर्णधार आणि दोनही संघांचे सर्व खेळाडू हे
प्रतीक्षित की आपला संघ, आपले संघ खेळाडू हे आपल्यासाठी आता कसे वरदान ठरणार आहेत ते. पुढचा चेंडू घेऊन शैलेश आणि बिट्टूचा पुन्हा एकदा प्रहार स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि हे धावून 2 रन नक्कीच पूर्ण होऊ शकतात. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा आणि या तिसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु चांगला थ्रो आलेला आहे. 2 धावा चोरण्यामध्ये यश. बिट्टू शर्मा आणि नॉन स्ट्राईकला कोण आहे? नॉन स्ट्राईक तरुण. आणि हा भिरकावलाय आणि हा षटकार, षटकार आणि हा जबरदस्त प्रहार या ठिकाणी. हा शॉर्ट पिच बॉल होता आणि त्यावर स्लो बॉल होता. इट्स अ लॉलीपॉप फॉर अ बॅट्समन की त्याला फक्त मिडल करायचा होता आणि कनेक्ट झाल्यानंतर एक जुना बॉल द्यायचा आहे पटकन, कारण हा बॉल 21व्या शाळेमध्ये गेलाय. हा बॉल आणणं कठीण आला. आणि हा जर शैलेशला जर बिट्टूची बॅटिंग आणि धावसंख्या रोखायची असेल तर बॉलला थोडा पेस द्यावा लागेल, दिशा बदलावी लागेल. आउटसाइड दी ऑफ स्टंप आपल्याला 3 चेंडू झालेले आहेत. धावा 52 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडू बाकी. सामना करतो तो बिट्टू. उत्कृष्ट मारलेला षटकार आणि उत्कृष्ट असे गोलंदाजी करतो तो शैलेश. आज बिट्टू यांना काही चेंडू कळला नाहीये. शेवटचे 2 चेंडू बाकी. धावा झालेल्या त्या 52. संघासाठी चांगलं योगदान करतोय तो बिट्टू. अजून काही 2 चेंडू मध्ये चौकार षटकार मारतात ते पाहूया आपल्या संघासाठी, कारण हा सामना कसाही त्या दोन्ही संघांना जिंकण्यासाठी महत्वाचा आहे. 2 चेंडू बाकी. आणि हा जबरदस्त कमबॅक या ठिकाणी शैलेशचा की तू षटकार मारलास तरी अजूनही माझ्या फिरकीमध्ये ती ताकद आहे की बिट्टू शर्माला फलंदाजीपासून आणि धावा करण्यापासून रोखतोय. रेड ईगल्स संघाचा शैलेश. एक जबरदस्त कमबॅक शैलेशकडनं आणि हा शेवटचा आणि निर्णायक चेंडू घेऊन शैलेश. आणि हा रनआउट. जबरदस्त बॉलिंगचा परफॉर्मन्स या ठिकाणी शैलेशकडनं. धाव संख्या होते ती म्हणजे 52, 52 आणि रेड ईगल्स संघाला जिंकण्यासाठी हवे ते म्हणजे 53 धावा. रेड ईगल्स संघ शेवटच्या 3 चेंडूंवरती एकही धाव न देता शैलेशने 6 खाऊन सुद्धा रिटर्न केले. आणि हेच क्रिकेट आहे आणि हेच इथे शिकण्यासारखं आहे की शेवटच्या चेंडू पर्यंत हार मानण्याची गरज नाही. सामना कोणत्याही क्षणाला फिरू शकतो आणि निर्णायक क्षणी जो आपली जिद्द दाखवतो आणि जो आपल्या भावनांवरती कंट्रोल करतो तोच या ठिकाणी विजयी ठरतो. आपण पाहिलं की रेड ईगल्स संघाने कमबॅक करत 52
रेड ईगल संघाकडे बॅटिंगची एक डेप्थ आहे आणि निब्दे, शैलेश, तळेकर, संदेश बांदेकर आणि श्रेयस मुंडे असे चांगले आणि मातब्बर खेळाडू त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे 52 धावा 53 धावांचं लक्ष त्यांना पूर्ण करण्यासाठी नक्कीच यश मिळू शकतं. परंतु तितकीच चांगली गोलंदाजी राजवीर संघाकडे सुद्धा आहे. राजवीर संघाचा फलंदाजी गोलंदाज चंदन पुरोहित याने दोनही सामन्यांमध्ये चांगली गोलंदाजी केली होती आणि पॉवर प्ले मध्ये त्याला विकेट मिळवण्यामध्ये यश मिळाले. आता मात्र रेड ईगल्स संघाच्या स्ट्रॅटेजीमध्ये काहीतरी चेंज दिसतोय की निब्देला त्यांनी फलंदाजीला न पाठवता त्याला बॅटिंगसाठी पाठी ठेवलंय आणि निब्दे पाठी असेल तर नक्कीच गोलंदाजांवरती एक प्रेशर असेल कारण त्याची फटकेबाजी भरपूर चांगली आहे आणि तो संघाला निर्णायक धावसंख्येपर्यंत नेण्यात नक्कीच यश मिळवू शकतो. परंतु क्रिकेट हा एक अनिश्चिततेचा खेळ आहे त्यामुळे शेवटच्या चेंडूपर्यंत नेमका कोण संघ जिंकणार हे ओळखणं कठीण आणि आपल्या जिद्दीच्या जोरावरती दोनही संघांनी या ठिकाणी आपली सामना सुरू करायचा आहे. पहिलं षटक घेऊन येतो तो चंदन, सामना करेल तो शैलेश, नॉन स्ट्रायकर एंडला येतो वड्या, अक्षय. दोन्ही उत्कृष्ट असे फलंदाज आहेत. आता यांना दोघांनाही राज इंडियासाठी खूप चांगली, रेड ईगल्ससाठी चांगलीच कामगिरी करावी लागेल कारण हा सामना दोन्ही संघासाठी डू अँड डायचा होता आणि आहे. पहिलं षटक घेऊन येतो तो चंदन, सामना करतो शैलेश. पॉवर प्लेचं षटक आहे, उत्कृष्ट षटक टाकण्यात माहीर असलेला हा खेळाडू आणि तेवढाच तोलामोलाचा खेळाडू समोर येतो शैलेश आणि त्याला साथ देतो तो अक्षय. स्ट्रायकर एंडला तो शैलेश. पहिलं षटक चंदन यांचा आणि हा अवांतर चेंडू, त्यावर एक धाव घेतलेली आहे आणि पहिल्याच चेंडूवर त्यांना 2 धावा मिळालेल्या आहेत त्या शैलेशांना. यष्टीरक्षकाकडनं गचाळ असं क्षेत्ररक्षण हा एक धाव वाचवू शकला असता परंतु पहिला चेंडू अवांतर धाव आणि 2 धावांची भर रेड ईगल संघाला. आता मात्र कमबॅक चंदनकडनं. हा चांगला चेंडू यष्टीरक्षकाने हा पुन्हा एकदा मिस केला होता परंतु थांबवण्यात यश मिळालंय. त्या म्हणजे यष्टीरक्षकाचं नाव काय, आकाशला. एक चेंडू 2 धावा आणि पुढचा चेंडू घेऊन चंदन तयार. आणि हा उत्कृष्ट मारला हातातला सिंपल झेल सोडलाय तो म्हणजे क्षेत्ररक्षण. ही कॅच, ही सरळ हातात आलेली कॅच पकडणं खूप गरजेचं होतं परंतु अतिशय गचाळ असं क्षेत्ररक्षण आणि हातातला झेल तर सोडलायच परंतु 4 धावांची भर दिली आहे ती म्हणजे रेड ईगल्स संघाला. आणि भाग्य हे रेड ईगल्स संघासोबत आणि धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती म्हणजे 6. टॉस साठी किंग मेकर्स आणि निंजास दोन्ही कर्णधारांना शेवटची विनंती की त्यांनी यायचंय. आता मात्र यॉर्कर लेनचा चेंडू चंदनने प्रयत्न केला होता कुठेतरी तो यशस्वी झाला कारण एकच धाव मिळाली आहे ते म्हणजे अक्षयला. आणि चंदन हा नक्कीच विचार करत असेल की ही झेल जर झाली असती तर माझी ओव्हर पूर्ण कव्हर करू शकलो असतो परंतु अजूनही वेळ गेलेली नाही. चंदन धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती म्हणजे 7 आणि शैलेश सामना करतोय चंदनला. सुंदर असा स्क्वेअर लेगच्या दिशेने भिरकावलेला चेंडू. 2 धावा घेण्यामध्ये यश ते म्हणजे शैलेशला. शैलेशने पॉवर प्लेची ही चांगलीच पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये हा चांगलाच फायदा घेतोय कारण सर्कलच्या आतमध्ये सर्व खेळाडू आहेत, फक्त 2च खेळाडू बाहेर आहेत आणि त्याचा पूर्ण कॅल्क्युलेटिव्ह शॉट हा शैलेशने या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला. उत्तम फलंदाजी शैलेशकडनं.
आणि आता मात्र पॉइंटच्या दिशेने स्क्वेअर कट खेळला होता आणि एक धाव घेण्यात यश मिळाले ते म्हणजे शैलेशला. चांगली बॅटिंग शैलेशकडनं या ठिकाणी. अशा पद्धतीच्या फलंदाजीची गरज आहे. जर 53 धावांचं लक्ष्य जर तुम्हाला पूर्ण करायचं असेल तर एक चांगली पार्टनरशिप करणं गरजेचं आहे आणि तितकीच गरजेची आहे ती स्कोर. एक बॉल बाकी आहे. एक बॉल बाकी आहे आणि धाव संख्या होते ती म्हणजे 10. बोल ना. आणि शेवटचा चेंडू घेऊन चंदन. सामना करेल अक्षय. आणि हा झेल बाद चंदनला मिळालेला आहे ते म्हणजे यश. ऍक्च्युली त्याने एक चांगली कॅच बिट्टूकडनं. ऍक्च्युली 10 धावा आल्या होत्या. कोणताही वेगळा शॉट खेळण्याची अक्षयला गरज नव्हती. सिंगल धाव काढून स्ट्राईक. चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे ती म्हणजे रेड ईगल्स संघाला. आणि रेड ईगल्स संघाकडनं यावेळेला एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती म्हणजे 10. पहिला विकेट जातोय. राज निंजास आणि किंग मेकर्सच्या कॅप्टन्सला शेवटची वॉर्निंग, नाहीतर सामना रद्द करण्यात येईल. दोघांना 1-1 पॉइंट देण्यात येईल. कृपया लवकर नाणेफेकीसाठी यायचंय. आदित्य भोसले आणि जय श्रीवास्तव, शेवटचा कॉल आहे तुमच्यासाठी. नाणेफेकीसाठी इथे यायचंय. बॉलर नेम हित परमार. हित परमार एक यंग आणि डायनामिक बॉलर राजवीर तर्फे. राज प्रीमियर लीगने हा एक नवीन प्लॅटफॉर्म ह्या सर्व नवोदित खेळाडूंसाठी जो तयार केला आहे, त्यामध्ये राज संघाला नवीन नवीन बॉलर्स मिळत आहेत, बॅट्समन्स मिळत आहेत, फिल्डर्स मिळत आहेत आणि चांगले अष्टपैलू खेळाडू या ठिकाणी तयार होताना आपल्याला दिसत आहेत. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती 10. जबरदस्त बॉल. हा डॉट बॉल होऊ शकत असता परंतु लेग बाईसचा इशारा आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय ते म्हणजे शैलेशला. आणि आता सर्वात अनुभवी खेळाडू रेड ईगल्सचा संदेश बांदेकर. बघूया आपल्या संघाला तो कशा पद्धतीने 53 धावांचं लक्ष्य चेस करताना सहकार्य करणार आहे आणि कशा पद्धतीची खेळी, कशा पद्धतीचे टॅक्टिक्स तो ठेवणार आहे. हित हितचा पुन्हा एकदा मला नको चांगला चेंडू, परंतु यष्टीरक्षकाकडनं हे इतकं गचा क्षेत्ररक्षण आकाशकडनं होतंय आणि हितची मेहनत वाया जाते. हा निर्धाव चेंडू होऊ शकला असता परंतु हा बॉल फक्त अडवायचा होता. दोन हातांच्या मध्ये फक्त तो बॉल टिपायचा होता. हा रन वाचला असता. हित परमार जबरदस्त मेहनत करतोय आपल्या संघासाठी. आणि हा बघूया हा झेल होऊ शकतो का. उंच असा टोलवलेला आणि आता मात्र आकाशने ही कॅच पकडलेली आहे आणि आकाश म्हणजे यश. हीच मेहनत आहे, हीच जिद्द आहे. नाणेफेकीसाठी या ठिकाणी दोन्ही कर्णधार आलेले आहेत. मी भरत मोरे यांना विनंती करतो नाणेफेक करून घ्यायची आहे. जय श्रीवास्तव, राज निंजास नाही ना.
आदित्य भोसले शेवटचा कॉल. हित परमार एक प्रेशर क्रिएट करताना दोन्ही फलंदाजांवरती. एक यंगस्टर एक चांगली बॉलिंग टाकताना इतक्या प्रेशर सिच्युएशन मध्ये हा गोलंदाज सूर्यासारखा तळपतोय आणि खरोखर एक चांगली गोलंदाजी करतोय या ठिकाणी आपल्या संघासाठी. आणि समोर आहेत रेड ईगल्सचे दोनही मातब्बर आणि जबरदस्त फलंदाज संदेश बांदेकर आणि नीरज निब्बे. आता मात्र संदेश बांदेकर यांनी मारलेला चेंडू आणि ही झेल होऊ शकत होता, परंतु कॅच सोडलेली आहे. चांगली ही कॅच होऊ शकली असती. ऋतिकने ही कॅच पकडणं गरजेचं होतं. संदेश बांदेकर हा जर तंबूत परतला असता तर रेड ईगल्स संघाला कमबॅक करणं फार कठीण झालं असतं, परंतु कॅचेस विन द मॅचेस म्हणतात त्यामधली ही निर्णायक कॅच होऊ शकली असती. आणि हित परमार याचं कौतुक करावं तेवढं कमी, कारण चारही चेंडूंवरती त्याने जबरदस्त गोलंदाजी करत संघमालक निवेदित साठे यांना विनंती की त्यांनी ओव्हरच्या मध्ये येऊ नये. ही कॅच होती का, ही झेल होती का? आणि हित परमार याची पॉवर पॅक गोलंदाजी. मला असं वाटतंय की या संघासाठी हित परमारच दोन्ही ओव्हर टाकेल. आणि आता त्यांच्याकडे नवीन गोलंदाज असेल ऋतिक किंवा माने, पार्थ माने आणि ऋतिक. आदित्य भोसले यांना लवकरात लवकर यांनी स्टेजशी संपर्क साधावा. आदित्य भोसले सर्व खेळाडू इथे आलेले आहेत, त्यांच्यासाठी टॉस थांबलेला आहे. लवकरात लवकर त्यांनी कॉमेंट्रीशी संपर्क साधावा. हा शेवटचा कॉल देण्यात येत आहे. आतापर्यंत 3 वेळा कॉल दिला गेला आहे. कर्णधाराला विनंती करण्यात येत आहे आणि मॅच चालू असताना कोणी खेळाडूंनी चालू मॅच मध्ये बोलू नये ही नम्र विनंती. टॉस साठी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती म्हणजे 15. अजूनही 53 धावांची गरज आहे एकंदरीत. आणि पुढची षटक घेऊन येतो तो म्हणजे पार्थ माने सामना करेल नीरज निब्बे. पार्थ माने याचा एक यॉर्कर लेन्थचा चेंडू आणि एका धावावर समाधान मानावं लागतंय ते म्हणजे नीरजला. चांगली गोलंदाजी करतोय. यॉर्कर लेंथ वरती हा चेंडू टाकला होता. जर हे 6 चेंडू जर तो अशा पद्धतीने टाकू शकला तर नक्कीच ही धाव संख्या रोखू शकेल. परंतु समोर एक चांगला फलंदाज संदेश बांदेकर. बघूया पार्थ बनाम संदेश. आणि हा षटकार, नक्कीच षटकार. हा कनेक्ट झाल्या जो आवाज आला होता, एक स्वीट साऊंड ऑफ बॅट, मिडल ऑफ द बॅट कनेक्ट केला तो म्हणजे संदेशने. आणि पार्थ मानेला यॉर्कर टाकण्याच्या नादामध्ये गेला तो म्हणजे फुल टॉस. पार्थने आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो राज निंजाज यांनी. आणि उत्कृष्ट अशी फलंदाजी करतो तो संदेश बांदेकर. आता उत्कृष्ट मारलेला खणखण षटकार. एक दे ना. आताचा बॉल डॉट आहे की व्हाईट आहे? डॉट आहे. ओके, डॉट. जबरदस्त स्क्वेअर कट संदेश बांदेकर कडनं. ही आहे एक अनुभवी खेळी. ही आहे प्रेशर सिच्युएशनला बॅट्समनने कंट्रोल केलेले नर्व्स. आणि रेड ईगल्स संघाचा पूर्ण पैसा वसूल करताना संदेश बांदेकर. जबरदस्त स्क्वेअर कट. गेल्या 2ही दिवसांमध्ये मारले गेलेली ही उत्तम स्क्वेअर कटचा शॉट होता. इतका चांगला स्क्वेअर कट परफेक्ट पॉइंटच्या दिशेने गेला आणि चौकार.
पार्थ मानेला आता समजत नाहीये की पहिला चेंडू टाकल्यानंतर यॉर्कर नंतर एक षटकार आणि एक चौकार घेतलेला आहे आणि आज फलंदाजीची धुरा स्वतः अंगावरती घेतोय तो म्हणजे अनुभवी फलंदाज संदेश बांदेकर. आणि जर अशीच फलंदाजी रेड ईगल्स संघाने केली तर यश नक्कीच त्यांच्या पारड्यात पडेल. धाव संख्या होते ती म्हणजे धाव संख्या 26-26 इन द लॉस ऑफ 2 विकेट्स. 26-26 धाव संख्या होते. नक्कीच पुढचा चेंडू घेऊन पार्थ. आता मात्र यॉर्कर टाकण्यामध्ये यश मिळालं ते म्हणजे पार्थला आणि हीच यॉर्कर गोलंदाजी करण्यात 4 पैकी 2 चेंडूंमध्ये यश मिळालं पार्थला. ओव्हरथ्रो आणि मिसफिल्डिंग होऊ शकली असती परंतु वाचवण्यात यश मिळालंय. कव्हर करतोय तो म्हणजे आकाश दळवी. 27 धावसंख्येत भर धावसंख्या होते ती म्हणजे 27. पुढचा चेंडू घेऊन पार्थ सामना करतोय तो म्हणजे नीरज. एक अनिश्चिततेचा खेळ क्रिकेट. यामध्ये काहीही शेवटच्या चेंडू पर्यंत काही होऊ शकतं आणि हे आपण प्रत्येक सामन्यात आपण पाहत आलोय. आता एक मिस हिट झाला परंतु कव्हर्सच्या दिशेने आणि हित परमार जितका चांगला गोलंदाज तितकीच चांगली क्षेत्ररक्षण करताना एक अष्टपैलू खेळाडूच्या उभरताना हित परमार आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती म्हणजे 28. अजूनही 25 धावांची गरज. 18 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज ती म्हणजे रेड ईगल्स संघाला. संघाचे संघमालक निवेदित साठे आपल्या संघासाठी बॅक करतायत, चीअर करतायत. अजूनही त्यांच्याकडे आशू हा चांगला फलंदाज अजूनही बाकी आहे. त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये जराही चूक न करता जी संधी मिळेल ती कॅच राजवीर संघाला पकडावी लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये जराही झालेली चूक ही खूप महागात पडू शकते. आपण पाहिलं ऋतिकने संदेशचा झेल सोडला आणि संदेशने कन्वर्ट केले ते म्हणजे 12 रन. पुन्हा आपलं वैयक्तिक दुसरं षटक. लॉंग ऑफच्या दिशेने टोलवलेला चेंडू, चांगली क्षेत्ररक्षण. हित परमार आपल्या संघासाठी निर्णायक असं 4थं आणि वैयक्तिक असं दुसरं षटक घेऊन येतोय हित परमार. एक जबरदस्त गोलंदाज. आता सामना करतोय तो म्हणजे संदेश. चांगला चेंडू, तितकीच चांगलं क्षेत्ररक्षण आणि हा सामन्यामधली चुरस ही वाढताना 16 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज रेड ईगल्स संघाला जिंकण्यासाठी. धाव संख्या होते ती म्हणजे 30. चौथ्या ओव्हरचे 2 चेंडू झालेले आहे. तिसरा चेंडू घेऊन येतो तो म्हणजे मीत आणि जबरदस्त चेंडू. अशा क्षेत्ररक्षणाची गरज आहे आकाश खड्ड संघाला. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आकाश राऊत यांचं. एक सामना चांगल्या दिशेने जात असताना कार
37. 13 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज आणि दोनही चांगले फलंदाज रेड ईगल्स संघाकडनं फलंदाजी करताना. कमबॅक केलाय या ठिकाणी. आपण पाहिलं की हितने जे कोणत्या राजवीर संघाला या ठिकाणी जर दोघांपैकी नीरज किंवा संदेशपैकी एकाचा विकेट घेण्यात त्यांना यश मिळालं तर नक्कीच प्रेशर रिव्हर्स येऊ शकतं ते रेड ईगल्स संघावरती. अजूनही सामना संपलेला नाही आणि तितकंच जर दोघांपैकी एकाची जरी बॅट कनेक्ट झाली, चांगलं जर फलंदाजी केली तर रेड ईगल्स संघाकडनं हा सामना कोणही घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे हा अटीतटीचा आणि चुरशीचा सामना आपल्या सर्व क्रीडा रसिकांना पाहायला मिळतोय. चारकोपचा राजा पुरस्कृत राज प्रीमियर लीग पर्व दुसरे. संघमालक शशांक चौकीदार, प्रथमेश किर्दत, प्रसाद खानविलकर, निवेदित साठे आणि कल्पेश शेलार या पाचही संघमालकांनी सुरू केलेल्या ह्या पाचही संघांची ही राज प्रीमियर लीग पर्व दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू आहे आणि पहिलीच मॅच. आता 12 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज. पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय तो म्हणजे तरुण. सामना करेल नीरज. पॉवर प्ले मध्ये फक्त 3च क्षेत्ररक्षक बाहेर राहू शकतात. हे षटक फार निर्णायक होऊ शकतं. आखूड टप्प्याचा चेंडू टाकण्यामध्ये यश आणि रन आउट होण्याची चान्सेस, परंतु एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट नीरज आणि संदेश कडनं. 11 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज आणि आता पुन्हा एकदा स्ट्राइक वरती येतोय तो म्हणजे संदेश बांदेकर. तरुण आखूड टप्प्याचा चेंडू हा खूप चांगला टाकतो आणि बाउन्सर्स, जो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आता नवीन नियम आलाय की प्रत्येक षटकामध्ये एक बाउन्सर अलाउड आहे, त्याचा पूर्ण फायदा घेतो तो म्हणजे तरुण. आपल्या उंचीचा फायदा घेतो तो म्हणजे तरुण. आता बघूया संदेशसाठी तो कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय, कारण 11 चेंडूंमध्ये अजूनही 15 धावांची गरज आहे संघाला जिंकण्यासाठी. सामना सुरू करायचा आहे. आता मात्र झेलबाद होऊ शकतो. बघूया, तरुणच स्वतः येतोय आणि हा संदेश बांदेकरचा विकेट. मी म्हणालो होतो की तरुण एक संयमी आणि चांगला गोलंदाज. कृपया वाद घालू नये.
आणि तो कॅच पकडताना जवळून हा बांधे कॅच पकड हा असा आवाज केला, ते अलाउड नसतं ऍक्च्युअली. कृपया एक स्पोर्ट्समॅन स्पिरिट दोन्ही संघांनी जपायची आहे. संदेश बांदेकर तुम्ही सिनियर प्लेअर आहात, अनुप तुम्ही कमिटी मेंबर आहात, दोघांनीही आपला संयम राखायचा आहे. आणि अजूनही सामना संपलेला नाही, कारण तितकी चांगली गोलंदाजी करतोय तो म्हणजे तरुण. ते सुद्धा पॉवर प्लेची ओव्हर टाकतोय तरुण. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये आपल्या संघासाठी एक चांगली गोलंदाजी करतोय तो म्हणजे तरुण. आपलं टेम्परमेंट लूज करू नका, खेळाला खेळाच्या दिशेने घ्या. पुढचा फलंदाज आलाय तो म्हणजे आशू सामना करतोय. आणि हा पुन्हा एकदा झेल होऊ शकते आणि हा झेल बाद. आता मात्र मुकम्मल होगा परिंदों को आसमां, खुले हुए उनके पंख बोलते हैं, अक्सर खामोश रहते वो लोग जमाने में जिनके हुनर बोलते हैं. आणि हा हुनर हर हुन्नरी गोलंदाज तो म्हणजे तरुण आपल्या संघासाठी. ही मोठ्या बुचकळ्यात पडली आहे, त्यांच्याकडे आता फलंदाजीसाठी जास्त विकल्प नाही आहेत. आणि पुढचा फलंदाज येतोय त्याचं कृपया इथे नाव कळवा, मयूर वाघ. पुढचा फलंदाज येतोय तो म्हणजे मयूर वाघ, एक यंग क्रिकेटर. यंगस्टर्स जेव्हा क्रिकेट खेळण्यासाठी या मंचावरती येतात तेव्हा नक्कीच त्यांच्याकडनं अपेक्षा असतात की तुम्ही यंग आहात आणि तुम्ही हे प्रेशर हँडल करू शकता. त्याचसोबत तुमच्या समोर नॉन स्ट्राईक वरती तुमचा कर्णधार आयकॉनिक प्लेअर ऑफ रेड ईगल्स नीरज लिब्बे अजूनही स्ट्राईक वरती आहे. सामना हा अजूनही संपलेला नाही, दोनही संघांमध्ये अत्यंत चुरस आहे. आता मात्र का आणि हित परमार, काय नाही याचं नाव काय, हित परमार ना, हित परमार एक अष्टपैलू खेळाडू. तिसरा चेंडू घेऊन येतो म्हणजे तरुण. आणि हा हॅट्रिक होऊ शकते का, अपील केलेली आहे, जोरदार अपील विकेट साठी, परंतु वाचला तो. आणि हा तिसरा चेंडू सुद्धा निर्धाव चेंडू, चौथा चेंडू. 4 चेंडूंमध्ये एकच धाव दिली आहे ती म्हणजे तरुणने आणि 2 विकेट घेतल्या. आणि निर्णायक असा संदेश बांदेकरचा विकेट घेण्यात यश मिळालंय तो म्हणजे तरुणला. आणि नीरज अजूनही नॉन स्ट्राईक वरती. पुढचा चेंडू घेऊन तरुण. आणि आता पुढे येऊन कव्हर्सच्या दिशेने जबरदस्त प्रहार केलाय. हा चौकार होऊ शकतो, 2 धावा होऊ शकतात. आणि हा 2 धावा डिक्लेअर. चांगला फटका. मी तेच म्हणत होतो मगासपासून की तरुण रक्त, तरुण खेळाडू जेव्हा आपल्या इथे खेळायला येतात तेव्हा ते प्रेशर न घेता या सामन्यामध्ये खेळू शकतात. आणि हे यंगस्टर हे दाखवून देत आहेत की 4 चेंडू तरुणने इतके चांगले टाकले, 2 विकेट गेले, तरी सुद्धा त्यांनी स्टेप आउट करून कव्हर्सच्या दिशेने एक चांगला फटका मारला. आणि आता 13 धावा पाहिजेत 7 चेंडूंमध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक. 7 बॉलमध्ये 13 धावांची गरज रेड ईगल्स संघाला. रेड ईगल्स संघाला जर या लीग मध्ये कायम राहायचं असेल तर हा सामना जिंकणं गरजेचं. आणि तितकंच करो या मरोची सिच्युएशन आहे ती म्हणजे राजवीर संघाला. त्यामुळे रविवारच्या दिवशीचा क्रीडा रसिकांसाठी भरभरून खेळाचा आस्वाद घेण्यासाठी सर्व क्रीडा रसिक भरभरून युट्यूब वरती बघतायत. आणि आता पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. आणि बिट्टू शर्मा ओव्हरथ्रो. बिट्टू शर्मा शेवटच्या चेंडूवरती 1 धाव. आणि पुन्हा एकदा स्ट्राईक वरती येणार तो म्हणजे मयूर वाघ. आणि 6 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज. आता मात्र नीरजला जर ही स्ट्राईक घेता आली असती तर नवीन ओव्हरची सुरुवात नीरजने केली असती. कारण आता गोलंदाजीला येणार आहे तो म्हणजे राजवीर संघाचा सर्वात उत्तम गोलंदाज आणि तितकाच अनुभवी गोलंदाज ऋतिक. 6 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज. आणि इथे उत्कृष्टचा खेळाडू अमित याचं आगमन झालेलं आहे.
ऋतिक येलवे सॉरी ऋतिक येलवे. लवकरात लवकर सर्व संघ मालकांना मैदानाच्या आतमध्ये जाण्यास परवानगी नाहीये. संघ मालकांनी विनंती करण्यात येत आहे. कृपया अलाउड नाही आहे. त्यांनी केलं म्हणून आपण करू नका. आपण एक सिनियर खेळाडू आहात. तुमच्याकडे बघून आम्ही क्रिकेट शिकतोय. त्यामुळे कृपया नियमांचं उल्लंघन तुम्ही करू नका. सर्व संघ मालकांना सूचना करण्यात येत आहे की त्यांनी मैदानाचा ताबा न घ्यावा. दोनही आपल्या संघांना किंबहुना पाचही कर्णधारांना पाचही संघ मालकांना नम्र विनंती की सामना सुरू असताना कोणीही प्लेयर्सला डिस्टर्ब करण्यासाठी किंवा एन्करेज करण्यासाठी मैदानात जाऊ नका. हा खेळ 6 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज आणि शेवटचं निर्णायक षटक घेऊन येतोय आपल्या संघासाठी ऋतिक येलवे आणि सामना करेल तो म्हणजे मयूर वाघ. रेड ईगल्स बनाम राजवीर. अतिशय चुरशीचा सामना. युट्यूब वरती 3 लाख प्रेक्षक लाईव्ह आहेत आणि हा सामना बघण्यासाठी इतकी गर्दी. खचाखच स्टेडियम भरलंय. राजे छत्रपती क्रीडांगण चारकोप सेक्टर नंबर 1. तुडुंब गर्दी हा सामना बघण्यासाठी. हा सामना कोणत्याही दिशेने झुकू शकतो. शेवटच्या आपण पाहिलं होतं की तेजस घागने 1 चेंडूंमध्ये 6 षटकांची गरज 6 धावांची गरज असताना षटकार मारला होता. आणि हा रनआउट. जोरदार चेंडू टाकला होता आणि तो मारणं फार कठीण. 5 चेंडूंमध्ये आता 12 धावांची गरज. परंतु आता मात्र स्ट्राईक घेतले ते म्हणजे नीरजने. आणि नीरज जर ह्याने बॉल मिडल केला बॅटच्या मध्ये तर तो सीमारेखे पलीकडे जायला वेळ घेणार नाही. आणि तितकाच जोरदार बॉल टाकतोय तो म्हणजे ऋतिक. आता बघूया ऋतिक बनाम नीरज. आणि मी म्हंटल तसं की जर नीरजने बॉल मिडल केला तर चेंडूंमध्ये 4 धावा. इथे विकेटची गरज राजवीर संघाला. आणि हा षटकार.